एवढं अवघड जातं. जे घबराट व्हायची का? घबराट डिप्रेशन असं एवढं यायचं जबरदस्त. काय ताणतणाव कारणामुळे झालं. आता काही विचार येत नाही. विचार आता काहीच नाही झालं. टेन्शन येतं. टेन्शन मात्र लई जास्तीच झालं तर येतं मग धडधड नाही होत. नाही धडधड घेत नाही. निगेटिव्ह विचार बंद झाले. निगेटिव्ह टेन्शन निराशा पूर्ण बंद झालं. झोप येते. आता फ्रेश वाटतं. झोप येतच नव्हतं मला अजिबात झोप येत नव्हतं. टेन्शन आलं तर काय करायचं साहेब? बोलून टाकायची का मनात ठेवायची मनात? नाही ते असे मनात ठेवायचे. अजून पण येतं मनात थोडं, पण असं नाही ते एकदमच असं मानसिकच ताण झाला होता. काय झालं वडील गेले डायरेक्ट ते झालं समजा 1 वर्ष होती भविष्याकडे नव्हती. एकदम प्रेशर आलं तुमच्यावर. ते जबरदस्त प्रेशर आलं. मुली आपली 12वी होती वर्षी लग्नाचं ते सगळं विचित्र झालं. जे आपल्याकडचं होतं ते आपण सगळं वडिलांकडे लावलं पुन्हा वडील अचानकच त्याच्यामुळे जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम झालं, सपोर्ट बी गेला आणि त्याच्यामुळे मानसिक ताण जास्त व्हायचं. आणि त्याच्यात पुन्हा प्रमोशन झालं, बदली बी माझी पुन्हा इकडं 4 तालुके दिले मला त्या टीव्ही मध्ये. काम पण वाढलं सगळंच वाढून गेलं डायरेक्टच 2 वर्ष. पण मला ते ठोंबरे म्हणजे मी एक काम करा सरला भेटा नाही ते रेग्युलर केलं असतं त्यांना आराम पडला असता 100%. हे बघा कोणाला थोडस लवकर गुण येतो, कोणाला जरा उशीर असतो. प्रत्येक जणाचं बॉडी असतं. एका औषधाने आराम नाही पडलं तर डॉक्टर काय करतात, अजून पुढचं औषध लगेच पहिल्या दिवशी आपल्याला 5व्या स्टेपचं औषध द्यावं लागत नाही. 5 फ्लोअरची बिल्डिंग बांधायची म्हणलं तर पहिले 1 2 3 असं स्लॅब टाकावं लागतं. तसं एक औषध देऊन आपण ते बॉडी कसं रिस्पॉन्स करते त्याच्यानुसार पॉवर वाढवतो. त्यामुळे ह्या औषधांचं ड्युरेशन कमी जास्त, कोणाला वर्ष 1.5 वर्षात. आणि एवढं मी सांगतो की यांचं डिप्रेशन परत कधीच येणार नाही. परत निगेटिव्ह विचार येणार नाही. मी त्याच्या अगोदर गेलो 2-3 दवाखान्यात. आता घरचेच कमाल वेळ म्हणतो मला तुमच्या गोळ्या संपल्यावर चला सरला फोन करा, पण ते कंपनीच नव्हतं म्हणलं. झोपेला त्रास होते ना ते, म्हणजे मला असं राखण राहावं लागायचं कधी कधी. दरवाजा उघडून जाऊ ना कुठं असं. तसं पण व्हायचं कसं राहतं. म्हणजे झोपच येत नव्हती ना. झोपच येत नव्हती. आता व्यवस्थित झोप येते. आता लगे एकदम व्यवस्थित म्हणजे आता वजन कमी करायला सांगा. थोडंसं वॉकिंग करावं लागेल.